जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती। सनातनवादी मनुवादी विचारांची लोक गोविंदराव फुले यांच्याकडे गेली आणि त्यांना म्हणू लागले की तुमचा मुलगा ज्योतिराव आणि सून सावित्रीबाई फुले हे मुलींना शिक्षण देऊन धर्म बुडवत आहेत, धर्मभ्रष्ट होत आहे, तुम्हाला पाप लागेल आणि मुलींना शिक्षण दिल्यामुळे महिला ह्या स्वराचारी बनतील, त्यामुळे तुमच्या मुलीला आणि सुनेला सांगून जे काही शिक्षण देण्याचं कार्य आहे ते थांबवा। त्यांच्या मनात भीती घातली आणि गोविंदराव फुले यांनी महात्मा ज्योतिराव फुले घरी आल्यानंतर त्यांना सांगितले की तुम्ही जे काही काम करत आहात ते थांबवा। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आपल्या पवित्र आणि चांगल्या कामावर ठाम राहिले आणि त्यांनी सांगितलं की मी हे जे काही पवित्र कार्य हाती घेतले मी सोडणार नाही। त्यावेळेस गोविंदराव फुलेंनी आपल्या मुलगा प्रिय आणि सून देखील प्रिय होती, त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले। एक तर तुला मुलींना शिकवायचं असेल तर तुला घर सोडावं लागेल आणि जर शाळा बंद केली तर तू घरात राहू शकतोस। त्यावेळेस हे फुले दाम्पत्य घराच्या बाहेर पडले। घरांच्या बाहेर पडल्यानंतर त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला होता। त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुले ख्रिश्चन मशिनरीच्या शाळेत अर्धवेळ आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी काम करू लागले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आपण स्वतः स्थापन केलेल्या निर्माण केलेल्या शाळेत विना वेतन एकही रुपयाची पगार न घेता ते प्रामाणिकपणे आपल्या मुलींना शिकवू लागले। महात्मा फुले त्या ठिकाणी ख्रिश्चन मशिनरीच्या शाळेत अर्धवेळ काम पूर्ण झाल्यानंतर नंतरच्या वेळेत ते आपल्या शाळेत आपल्या मुलांना शिकवायचे, विद्यार्थ्यांना शिकवायचे, मुलींना शिकवायचे। ते या शिक्षणाच्या कार्यात एवढे मग्न होते की त्यांना कधी कधी काही वेळेस जेवण करण्यासाठी देखील वेळ मिळत नव्हता। महात्मा फुलेंनी पुढे सरकारी कॉन्ट्रॅक्ट घ्यायला सुरुवात केली। त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली झाली तेव्हा त्यांनी दुसऱ्या मुलींसाठी शाळा काढण्यासाठी निर्णय घेतला। त्यांना जागा मिळत नव्हती आणि पालक देखील आपल्या मुलींना शाळेत पाठवत नव्हते। तेव्हा लहुजी मांग आणि रानबा महार या व्यक्तींनी आपल्या जातीत शिक्षण विषयक जनजागृती केली आणि त्यांच्या शाळेमध्ये मुली मिळू लागल्या। सावित्रीबाई फुले या स्वतः देखील शिक्षण विषयक जनजागृती करायच्या, आपल्या मुला मुलींच्या शिक्षणाचं महत्व पालकांना समजावून सांगायच्या, मुलांच्या मध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून शाळेत आल्यानंतर त्या मुलींना ते खाऊ द्यायच्या, मधल्या सुट्टीमध्ये त्यांना खेळात बाहेर पाठवायच्या, हुशार मुलींना ते पारितोषिक द्यायचे। पुढे दादोबा पांडुरंग तरखडकर हे सरकारी शाळेतील पर्यवेक्षक होते। महात्मा ज्योतिराव फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींची जी पहिली शाळा सुरू केली होती त्या शाळेची तपासणी करण्यासाठी ते आले होते आणि त्यांनी एकंदरीत सर्व मुलीची प्रगती बघितल्यानंतर ते म्हणतात, त्यांनी अभिप्राय दिला की एवढ्या कमी कालावधीत शाळेतल्या मुलींची एवढी प्रगती ही चालकांसाठी अत्यंत भूषणावह गोष्ट आहे। तसेच पुणे महाविद्यालयातील मेजर कॅन्डी हे या मुलींची बुद्धिमत्ता व प्रगती पाहून समाधान व्यक्त करतात। म्हणजे त्या काळामध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शाळेचा दर्जा, शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता ही चांगली होती। तर आज आपण महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे अनुयायी जे शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, डॉक्टर आहेत, तर त्यांनी आपल्याला भरपूर पगार मिळतो। मी देखील एक शिक्षकच आहे, भरपूर पगार मिळतो। तर आपण म्हणजे सावित्रीबाई फुलेंसारखं, महात्मा ज्योतिराव फुलेंसारखं विना वेतन आपण काम करत नाही, भरपूर पगार घेऊन काम करतो। त्यामुळे हे आपल्या शाळेतील सर्वच मुलं मुली चांगली शिकली पाहिजे, शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे, असा आपण प्रामाणिक प्रयत्न आज केला पाहिजे।